नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी आपल्या धक्कादायक विधानाने खळबळ उडवली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील माहितीचे सरकार पडेल असं खळबळजनक विधान करताना राजकीय समीकरणेही सांगितली आहेत। त्यामुळे आमदार खैरेंच्या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। राज्यात सध्या 29 महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या रंगत सुरू झाली आहे। त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक असलेले मोहाळचे आमदार राजू खरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारबद्दल अत्यंत धक्कादायक विधान केलंय। एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र आले तर फडणवीसांचे सरकार पडेल असं विधान केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे आणि त्याचे तीव्र पडसादही उमटण्याची शक्यता आहे। मागील नगर परिषद निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप विरोध शिवसेना अशी लढत झाली होती। त्यावेळी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली होती। आता महापालिकेतही अनेक ठिकाणी भाजपाच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झालेली दिसते। पुण्याच्या प्रचारात तर अजितदादा आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्धही झाले। त्यामुळे माहितीमध्ये सर्व काही आलबेल आहे का असं दिसून येत नाही। त्यातच आमदार राजू खरे यांनी फडणवीस यांचे सरकार पडेल असं विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 7 तर अजित पवारांकडे 42 आमदार आहेत। इतर अपक्ष सोबत आले तर हे सगळे सरकारमधून बाहेर पडेल तर फडणवीस सरकार मुख्यमंत्री राहतील का असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवली होती। मोहाळा मतदारसंघातून राजू खरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, पण राष्ट्रवादीपेक्षा राजू खरे हे शिंदेंच्या शिवसेनेचे जवळ आहेत। निवडणुकीपूर्वी ते शिवसेनेतच होते, पण निवडणुकीसाठी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। निवडून आल्यानंतर महिन्याभरातच आपण नावाचा तुतारीचा आमदार आहोत असंही त्यांनी विधान केलं होतं। दरम्यान आमदार राजू खरे यांनी फडणवीस सरकारबद्दल जाहीर कार्यक्रमात भाष्य केल्याने अनेक राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या। त्यांनी आमदारांचे गणितही मांडल्याने राज्याचे नवे समीकरण उदयाला येणार का अशी चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।